प्रिया पाटील MS26 न्यूज मध्ये आपलं स्वागत करीत आहे। चला या पाहूया आजची बातमी। RGS स्कूलमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न। उपक्रमशील शाळा म्हणून परिचित असलेल्या RGS इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच विविध स्पर्धा, खेळ, शैक्षणिक सहल, स्वयंशासन दिन व स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते व या माध्यमातून त्याचा सर्वांगीण विकास साधला जातो। भारतातील व जगातील सर्व महापुरुष, त्यांचे जयंती, पुण्यतिथी, त्यांचे कार्य व योगदान याबाबत उजाळा देण्यात येतो। भारतातील विविधता, जाती, धर्म, त्यांचे सण व उत्सव याबाबत देखील माहिती दिली जाते। विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संगणक, कराटे, प्रश्नमंजुषा, सामान्य ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानाची माहिती देऊन त्यांना या स्पर्धेच्या युगात सक्सेस होण्याचा मार्ग दिला जातो। वर्षाच्या मध्यंतरी एखाद्या वेळेस पालकांसाठी देखील एक विरंगुळा म्हणून वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात। तसेच जागतिक महिला दिनी विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांचा सन्मान शाळेच्या वतीने करण्यात येतो। त्याचप्रमाणे खास महिला पालक व शहरातील प्रतिष्ठित महिलांसाठी शाळेच्या वतीने मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकवाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मकर संक्रांतीचे महत्त्व शाळेच्या शिक्षिका सौ मंदा चिंचोळकर यांनी सांगितले। या काळात हळदी कुंकू लावणं म्हणजे जीवाच्या दृष्टीने अतिशय लाभकारक ठरते। आपल्या घरी आलेल्या सुवासिनीच्या रूपात साक्षात आदिशक्तीचीच पूजा करतो। हळदी कुंकू लावणं म्हणजे स्त्रीतील दुर्गत्व प्रगट करणे होय। या काळात हळदी कुंकू करणे म्हणजे स्त्री ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तींना जागृत करण्याचे आवाहन करणे होय। हळद ही पावित्र्याचे प्रतीक आहे, तर कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे, मांगल्याचे प्रतीक आहे। कार्यक्रमासाठी खास रांगोळी काढून उपस्थित महिला मंडळींचे आदरातिथ्य करण्यात आले होते। यावेळी शहराच्या प्रथम नागरिक सौ ज्योतिताई राठोड यांच्यासह विविध क्षेत्रातील नामवंत महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी संस्थेच्या सचिव सौ वंदना भुरे यांनी उपस्थित महिलांना सौभाग्याचे वाण म्हणून झाडांचे रोपटे देण्याचा उपक्रम राबविला। वाढते प्रदूषण व झाडे लावा झाडे जगवा यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा एक चांगला संदेश असल्याचे त्यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले। झाडांचे व पर्यावरणाचे महत्त्व काय आहे हे त्यांच्या शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषेत मत मांडण्याचा प्रयत्न केला। आज मी वृक्षाबद्दल 2 शब्द बोलणार आहे। वृक्ष झाड एक अशी जीव आहे जी आपल्याला आपले मूलभूत गरजा पूर्ण करतात। झाड आपल्याला प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन देतात। झाडांमुळे तापमानावर नियंत्रण ठेवता येते। जागतिक तापमानवाढ समस्यांवर आळा घालता येतो। झाडांमुळे पाऊस ऋतूनुसार होतो आणि मातीची धूप होत नाही। म्हणून असे म्हणावे वाटते की झाडे लावा झाडे जगवा। तर आमच्या स्कूलमध्ये झाडाचे महत्त्व जाणून एक रूल काढलेले आहे की सर्वांनी वाढदिवसाच्या दिवशी एक झाड आणायचे। तर बघूया। Tonu Kadam from 6th standard. Today I am telling about plants. Plant is vital part of our daily life because it gives us food, oxygen, and it is basic need of all living world on earth. Plants keep air fresh, we reduces air pollution on earth. Plants gives us food. कार्यक्रमाचे उपस्थित महिलांनी देखील खूप स्वागत केले व अशा कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकी जपली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगून शाळेचे व सौ भुरे यांचे अभिनंदन केले। आलेले आहे या सुंदर पर्यावरणामध्ये जी जोपासलेली बाग आहे, छोटे छोटे बालक सौभाग्याचं वाण म्हणतात सगळेजण। आणि यामध्ये जशी सगळ्यांची विचार पद्धती बदलत चालली आहे तसं परंपरा राखायची, पण जे काही वस्तू आपण देतो त्यात थोडंसं परंपरेच्या विरुद्ध थोडंसं बदल करून जे भुरे मॅडमने आज झाड दिलेलं आहे छोटंसं रोपटं, ते आपल्या घरी सगळ्यांनी लावायचं आहे। आणि भुरे मॅडमने हे वाण देऊन सृष्टीचा एक प्रकारे समतोल राखण्याचा प्रयत्न केलेला आहे। झाडे देऊन सृष्टीचा जसा ऱ्हास होत चाललाय, पाणी कमी,
तर हे झाडे लावून आपण सृष्टीचा समतोल राखण्याचा प्रयत्न करू. RGS शाळेने केवळ रोपट्याचे वाण दिले नाही, तर त्यांनी स्वतः देखील विविध जातीचे फुले, झाडे व रोपट्यांचे संगोपन केले व त्यांची बाग शाळेत तयार केल्यामुळे शाळेचा परिसर हा प्रदूषणमुक्त व निसर्गरम्य असल्याचे दिसून येते.